नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. जेव्हा शिव विनंती करून निघून गेले तेव्हा बिभीषण प्रभूंच्या जवळ आला आणि चरणी नतमस्तक होऊन कोमलवाणीने म्हणाला, हे धनुष्य धारण करणारे प्रभू, माझी विनंती ऐका. तुम्ही कुलासह सेनेसह रावणाचा वध केला, त्रिभुवनात आपली पवित्र कीर्ती पसरवली आणि मज दीन, पापी, बुद्धिहीन व जातीहीन सेवकावर अनेक प्रकारे कृपा केली. आता हे प्रभू, या दासाचे घर पवित्र करा आणि तेथे येऊन स्नान करा. त्यामुळे युद्धाचा शीण नाहीसा होईल. हे कृपाळू खजिना, महाल आणि संपत्तीचे निरीक्षण करून तिने प्रसन्नपणे वानरांचा सत्कार करा. हे नाथ, मला सर्व प्रकारे आपले करून घ्या आणि हे प्रभू, मला बरोबर घेऊन अयोध्यापुरीला जा. बिभीषणाचे हे मृदू बोलणे ऐकताच दीनदयाळ प्रभूंच्या दोन्ही विशाल नेत्रांमध्ये प्रेमाश्रू दाटले. श्रीराम म्हणाले, हे बंधू ऐक, तुझा खजिना आणि घर हे माझेच आहे ही गोष्ट खरी, परंतु भरताच्या अवस्थेची आठवण येताच मला एक एक पल कळपाप्रमाणे वाटतो. तपस्वी वेशामध्ये दुर्बल शरीराने तो निरंतर माझ्या नामाचा जप करीत बसला आहे. मी त्याला लवकरात लवकर भेटू शकेन अशी व्यवस्था कर. माझी तुला हीच विनंती आहे. जरा वेळ चुकली तर मी माझ्या भावाला जिवंत पाहू शकणार नाही. लहान भाऊ भरत याच्या प्रेमाच्या आठवणीने प्रभूंचे शरीर वारंवार पुलकित होत होते. श्रीराम पुढे म्हणाले, हे बिभीषणा, तू कल्पापर्यंत राज्य कर आणि मनामध्ये माझे निरंतर स्मरण करीत राहा. मग जेथे जेथे सर्व संत जातात ते परमधाम तुला मिळेल. श्री रामचंद्रांचे बोलणे ऐकताच बिभीषणाने हर्षित होऊन कृपाधाम श्रीरामचंद्रांचे चरण धरले. सर्व वानर व अस्वले आनंदित झाली आणि प्रभूंचे पाय धरून त्यांच्या निर्मल गुणांची वाखणणी करू लागले. नंतर बिभीषण आपल्या महालात गेला आणि त्याने रत्ने व वस्त्रे विमानात भरली. मग ते पुष्पक विमान आणून प्रभूंच्या समोर ठेवले. तेव्हा कृपासागर श्रीराम हसून म्हणाले, हे मित्रा बिभीषणा, विमानात बसून आकाशात जाऊन सर्व रत्ने व वस्त्र उधळून टाक. आज्ञा होताच बिभीषणाने आकाशात जाऊन सर्व रत्ने व वस्त्रे यांचा वर्षाव केला. ज्याला जे आवडले ते त्याने घेतले. वानर, अस्वले रत्ने तोंडात घालून या खाण्याच्या वस्तू नाहीत म्हणून टाकून देत होते. ही गंमत पाहून परमविनोदी आणि कृपाधाम श्रीराम, सीता व लक्ष्मण हसू लागले. मुनीसुद्धा ज्यांना ध्यानामध्ये प्राप्त करू शकत नाहीत, वेद ज्यांना नेती नेती असे म्हणतात, तेच कृपासागर श्रीराम वानरांबरोबर अनेक प्रकारचे विनोद करीत होते. श्री शिव म्हणतात, हे उमे, अनेक प्रकारचे योग, जप, दान, तप, यज्ञ, व्रत आणि नियम केल्यावरही अनन्य प्रेम नसेल तर श्रीराम अशी कृपा करीत नाहीत. अस्वले व वानरांना कपडे व दागिने मिळाले आणि ते घालून ते सर्व श्री रघुनाथांच्या जवळ आले. अनेक जातींच्या वानरांना पाहून श्रीराम वारंवार हसत होते. श्री रघुनाथांनी कृपादृष्टीने पाहून सर्वांवर दया केली. मग ते कोमल स्वराने म्हणाले, हे बंधूंनो, तुमच्या बळावरच मी रावणाला मारले आणि बिभीषणाला राजतिलक केला. आता तुम्ही आपापल्या घरी जा. माझे स्मरण करीत राहा आणि कुणालाही भिवू नका. हे ऐकून सर्व वानर प्रेम विव्हल होऊन हात जोडून आदराने म्हणाले, प्रभो, तुम्ही जे म्हणता ते सर्व तुम्हाला शोभून दिसते, परंतु तुमचे बोलणे ऐकून आम्हाला मोह होत आहे. हे रघुनाथ, तुम्ही तिन्ही लोकांचे ईश्वर आहात. आम्हा वानरांना दीन समजून तुम्ही आम्हाला कृतार्थ केले. प्रभूंचे बोलणे ऐकून आम्ही लाजेने मरून जात आहोत. माशा कधी गरुडाचे हित करू शकतील का? श्रीरामांचा रोग पाहून अस्वले व वानर प्रेममग्न होऊन गेले. त्यांना घरी जाण्याची इच्छा नव्हती, परंतु प्रभूंच्या आज्ञेमुळे सर्व वानर व अस्वले श्रीरामांचे रूप हृदय धारण करून अनेक प्रकारे विनंती करीत हर्ष व विषादाने घरी निघाले. वानरराज सुग्रीव, नील, जांबवान, अंगद, नल, हनुमान आणि बिभीषणासह जे बलवान वानर सेनापती होते ते काही बोलू शकत नव्हते. प्रेमामुळे नेत्रांमध्ये पाणी आणून एकटक बघत ते समोरून श्रीरामांच्याकडे पाहत राहिले. श्री रघुनाथांनी त्यांचे अत्यंत प्रेम पाहून सर्वांना विमानात बसवून घेतले. त्यानंतर मनातल्या मनात ब्राह्मणांच्या चरणी नतमस्तक होऊन ते उत्तरेकडे विमान घेऊन निघाले. विमान जाताना मोठा गोंगाट चालू होता. सर्वजण श्रीरामांचा जय जयकार करीत होते. विमानामध्ये एक अत्यंत उंच मनोहर सिंहासन होते. त्यावर जानकीसोबत श्रीरामचंद्र विराजमान झाले होते. पत्नीसोबत श्रीराम असे शोभून दिसत होते जणू सुमेरू पर्वताच्या शिखरावर विजेसह सावळा मेघ असावा.
सुंदर विमान वेगाने निघाले. देव हर्षित झाले आणि फुले उधळू लागले. अत्यंत सुख देणारी शीतल मंद सुगंधित हवा वाहत होती. समुद्र, तलाव आणि नद्या यांचे जल निर्मल झाले होते. चोहीकडे सुंदर शकून होऊ लागले. सर्वांची मने प्रसन्न होती आणि आकाश व दिशा निर्मळ होत्या. रघुवीर म्हणाले, सीते, ही रणभूमी बघ. लक्ष्मणाने इथे इंद्राला जिंकणाऱ्या मेघनादाला मारले. हनुमान व अंगद यांनी मारलेले मोठमोठे निशाचर रणभूमीत पडले आहेत. देवांना व मुनींना त्रास देणारे कुंभकर्ण व रावण हे दोघे भाऊ रणभूमीवर मारले गेले. मी येथे सेतू बांधविला आणि सुखधाम श्री शिवांची स्थापना केली. त्यानंतर कृपानिधान श्रीरामांनी सीतेसह श्री रामेश्वर महादेवांना प्रणाम केला. वनामध्ये जिथे जिथे करुणासागर श्री रामचंद्रांनी निवास व विश्राम केला होता ती सर्व स्थाने प्रभूंनी जानकीला दाखविली आणि त्या सर्वांची नावे सांगितली. विमान परमसुंदर दंडकारण्यात लवकरच पोहोचले. तेथे अगस्त्य इत्यादी बरेचसे मुनिराज राहत होते. श्रीराम त्या सर्वांच्या स्थानांमध्ये गेले. सर्व ऋषींचा आशीर्वाद घेऊन जगदीश्वर श्रीराम चित्रकूटावर आले. तेथील मुनींना दर्शन देऊन त्यांनी संतुष्ट केले. नंतर श्रीरामांनी जानकीला कलियुगातील पापांचे हरण करणाऱ्या सुंदर यमुनेचे दर्शन घडविले. मग गंगेचे दर्शन घेतले. श्रीराम म्हणाले, हे सीते, यांना प्रणाम कर. त्यानंतर तीर्थराज प्रयागाचे दर्शन घे. त्याच्या दर्शनानेच कोट्यवधी जन्मांची पापे जळून जातात. मग परमपवित्र त्रिवेणीचे दर्शन घे. त्रिवेणी ही शोकांचे हरण करणारी व श्रीहरींच्या परमधामी पोहोचण्याची पायरी आहे. नंतर अत्यंत पवित्र अयोध्येपुरीचे दर्शन घे. त्रिविध तापांचा व भवरोगाचा नाश करणारी आहे. असे म्हणून कृपाळू श्रीरामांनी सीतेसह अयोध्येपुरीला प्रणाम केला. पाणावलेल्या नेत्रांनी व पुलकित शरीरांनी श्रीराम वारंवार आनंदित होत होते. मग प्रभूंनी त्रिवेणीमध्ये येऊन आनंदाने वानरांसह स्नान केले आणि ब्राह्मणांना अनेक प्रकारची दाने दिली. त्यानंतर प्रभूंनी हनुमानाला समजावून म्हटले, तू ब्रह्मचार्याचे रूप घेऊन अयोध्येला जा. भरताला आमची खुशाली सांग आणि त्याची वार्ता घेऊन ये. पवनपुत्र हनुमान तत्काळ निघाला. तेव्हा प्रभू भारद्वाजांकडे गेले. मुनींनी मनःपूर्वक त्यांची अनेक प्रकारे पूजा केली, स्तुती केली आणि आशीर्वाद दिला. दोनही हात जोडून व मुनींच्या चरणांना वंदन करून प्रभू विमानात बसून पुढे निघाले. इकडे जेव्हा निषाद राजाने प्रभू आल्याचे ऐकले तेव्हा त्याने नाव कुठे आहे पुकारत आपल्या लोकांना बोलावले. एवढ्यात विमान गंगा पार करून आले. प्रभूंच्या आज्ञेने जे गंगा किनारी उतरले तेव्हा सीतेने अनेक प्रकारे गंगेची पूजा केली व तिचे चरण धरले. गंगेने हर्षित होऊन आशीर्वाद दिला की हे सुंदरी, तुझे सौभाग्य अखंड राहो. भगवान तटावर उतरणार हे ऐकताच निषादराज गुहप्रेमाने विव्हल होऊन धावला. परम सुखाने तो प्रभूंजवळ आला आणि जानकीसह प्रभूंना पाहून तो आनंदीच्या समाधीमध्ये मग्न झाल्यामुळे जमिनीवर पडला. त्याला देहभान उरले नाही. श्री रघुनाथांनी त्याचे परमप्रेम पाहून त्याला उठवून आनंदाने हृदयाशी धरले. सुज्ञांचे शिरोमणी लक्ष्मीकांत कृपानिधान भगवानांनी आपल्याला हृदयाशी धरले आणि अत्यंत जवळ बसवून खुशाली विचारली. तो विनंती करू लागला, ब्रह्मदेव आणि शिव तुमच्या चरणांची सेवा करतात. त्या चरणांचे दर्शन झाल्याने मी आता खुशाल आहे. हे सुखधाम, हे पूर्णकाम श्रीराम, मी तुम्हाला वारंवार नमस्कार करतो. सर्व प्रकारे नीच असलेल्या निषादाला भगवंतांनी भरताप्रमाणे आलिंगन दिलं. तुलसीदास म्हणतात, मंदबुद्धीचा मी मोहामुळे प्रभूंना विसरलो. रावणाचे शत्रू असलेल्या श्रीरामांचे हे पवित्र करणारे चरित्र नेहमी श्रीरामचंद्रांच्या चरणी प्रेम उत्पन्न करणारे आहे. हे कामादी विकारांना दूर करणारे व भगवत स्वरूपाचे विशेष ज्ञान करून देणारे आहे. देव, सिद्ध व मुनी आनंदाने याचे गायन करतात. जे सुज्ञ लोक श्री रघुवीरांची ही समर विजयाची लीला ऐकतात त्यांना भगवान नित्य विजय, विवेक आणि ऐश्वर्य देतात. अरे मना, विचार करून बघ, हा कलिकाल पापांचे घर आहे. यामध्ये पापांपासून वाचण्यासाठी श्री रघुनाथांचे नाव सोडल्यास दुसरा कोणताही आधार नाही. आजच्यासाठी धन्यवाद.